फ्रेंड्स, मी स्नेहल. स्मिता स्नेहल यमी किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने कमी साहित्यात डेझर्ट. हे रस्कपासून आपण बनवणार आहोत. म्हणजे आपल्या घरात जे काही टोस्ट असतात त्यापासून आपण हे डेझर्ट बनवणार आहोत. लहान मुलांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडणार असं हे डेझर्ट आहे. तुम्ही कोणाकडे जाणार असाल तर बाहेरून काही खाऊ घेऊन जाण्यापेक्षा हा घरी बनवलेला खाऊ जर आपण घेऊन गेलो तर सर्वांना आवडेल असा हा खाऊ आहे. चला तर आपण रेसिपी करायला सुरुवात करूया. इथे आपण पार्लेचं रस्क घेतलेला आहे. म्हणजे आपण टोस्ट घेतलेले आहे तिथे पार्लेजीचे. त्याच्यामधून मी फक्त हे एक पॅकेट घेणार आहे पार्लेजीचं. हे टोस्टचं एक पॅकेट घेणार आहे. तुम्ही ब्रिटानियाचे टोस्ट वापरले तरी सुद्धा चालू शकतं, असं काही नाही. तुमच्याकडे जे टोस्ट असतील ते वापरले तरी या रेसिपीसाठी चालू शकतं. आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे. एक पसरट भांडं घ्यायचं दूध आटवण्यासाठी. तर मी अर्धा लिटर दूध घेते आहे. इथे मी हे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे टाकून. त्याच्यातलं मी हे अर्धा वाटी दूध काढून घेणार आहे. आणि बाकीचं सर्व दूध मी ह्या पॅनमध्ये घालून घेणार आहे. आता हे मी दूध छान असं मीडियम गॅसवरती उकळवून घेणार आहे. इथे दूध उकळतं आहे तोपर्यंत आपण जे अर्धा वाटी दूध घेतलेलं होतं त्याच्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर भिजवून घेऊया. इथे मी ही व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. ती मी आपला पोहे खायचा चमचा जो असतो ते मी 2 चमचे घेणार आहे. मी ते छान असं मिक्स करून घेणार आहे. मी पूर्ण गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत मिक्स करून. आपली कस्टर्ड पावडर छान अशी दुधात मिक्स झालेली आहे. तर दुधाला उकळी आली की आपण मग त्याच्यामध्ये ते ॲड करून घेऊया. आता इथे दुधाला छान उकळी आलेली आहे. इथे अर्धा लिटर दुधासाठी मी पोहे खायची 6 चमचे साखर घेतली आहे. आणि वाटीने बघाल तर पाव वाटी साखर आहे. आता ही साखर छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला याच्यामध्ये दुधामध्ये. गोडीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. पण अर्धा लिटर दुधासाठी पाव वाटी साखर भरपूर आहे. याने परफेक्ट गोड असं होतं. आता आपल्या दुधाला छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये ना कस्टर्ड मिल्क टाकून घेऊया. जे आपण थंड दूध ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर टाकलेली होती. ती पुन्हा एकदा अशी व्यवस्थित हलवून घ्यायची की नाहीतर मग ती अशी तळाला जाऊन बसते. त्यासाठी आपण ती व्यवस्थित अशी इथे हलवून घ्यायची आणि या दुधामध्ये ॲड करायची व्यवस्थित अशी. आणि दूध कंटिन्यू आपल्याला असं हलवत राहायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या होणार नाहीत. कस्टर्डचं दूध टाकल्यामुळे आपल्या ह्या नॉर्मल दूध जे आपण उकळवलेलं आहे त्या दुधाला लगेचच असा घट्टपणा यायला सुरुवात होते. सो व्यवस्थित असं कंटिन्यू आपण हलवत राहायचं जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाही. तुमच्याजवळ जर कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर 2 चमचे घेऊन थंड दुधामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून तो दुधामध्ये ॲड केला तरी चालते. फ्लेवरसाठी तुम्ही त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकली तरी चालू शकतं. हे इन्स्टंट शाही तुकडा टाईपच आहे. फक्त शाही तुकडामध्ये आपण ब्रेड वापरतो आणि याच्यामध्ये आपण हे टोस्ट वापरलेले आहेत. हे व्यवस्थित असं घट्ट होऊन द्यायचं आहे. आता इथे मी एक स्क्वेअर टीन घेतला आहे. आणि तुमच्याकडे स्टीलचा डब्बा असेल सर्कलवाला तो घेतला तरी सुद्धा चालू शकतो. शक्यतो हे असे पुडिंग करण्यासाठी असे काचेचे बाऊल वापरतात. पण माझ्याकडे असा मोठा बाऊल नाही आहे त्यामुळे मी हा केकचा स्क्वेअर टीन घेतलेला आहे. 8x8 इंचचा घेतलेला आहे.
आणि ह्याच्यामध्ये पण मी तुम्हाला करून दाखवणार आहे, ग्लासमध्ये पण. तर सर्वात आधी आपण ह्याच्यामध्ये टोस्ट असेंबल करून घेऊया. इथे मी हे टोस्टचं पॅकेट घेतलेलं आहे. ते छान असे व्यवस्थित त्याच्यामध्ये ठेवून घेऊया. गॅप ठेवायची नाही शक्यतो, असे जवळजवळ छान असे लावून घ्यायचे. आणि आता ह्या बाजूला इथे असं गॅप राहिलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे असे तोडून त्याच्यात व्यवस्थित हे असे ॲडजस्ट करून घेऊया. म्हणजे इथे पण कुठे आपली ही गॅप राहणार नाही. अशा प्रकारे छान असं मी हे असं असेंबल करून घेतलेलं आहे. आता हे जे दूध आहे त्याच्यामध्ये मी थोडासा व्हॅनिला एसेन्स टाकते आहे. एक 2 ते 3 थेंब टाकणार आहे मी, जास्त नाही, कारण आपली कस्टर्ड पावडरसुद्धा व्हॅनिला एसेन्सची होती, त्यामुळे मी थोडंसं याच्यामध्ये व्हॅनिला एसेन्स ॲड केलेलं आहे. तुमच्याकडे जर व्हॅनिला एसेन्स नसेल, कस्टर्ड पावडर नसेल, तर तुम्ही वेलची पावडर आणि आपला कॉर्नफ्लॉवर त्याने केलं तरीसुद्धा चालू शकतं. आता आपण हे जे दूध आहे ते त्या टोस्टवरती घालून घेऊया. छान असं सर्व टोस्टवरती घालून घेऊया आपण हे दूध व्यवस्थित एकदम. हे आत्ता जरी आपल्याला लिक्विड वाटत असेल तरी हे टोस्ट जे आहे ते पूर्ण हे दूध जे आहे कस्टर्डचं ते पूर्ण सोक करून घेतं. आणि आता याच्यावरती आपण काजू बदाम पिस्ते जे आहेत कट करून ठेवलेले आहेत मी इथे, ते टाकून घेणार आहे थोडे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टुटी फ्रुटी टाकली तरी चालू शकतं. आता पुन्हा याच्यावरती मी एक टोस्टचा लेअर देणार आहे. अतिशय पटकन आणि छान असं हे आपलं पुडिंग तयार होतं. आता हा छान असेंबल झालेला आहे आपला टोस्ट. अशाच प्रकारे मी बाकीचं पण व्यवस्थित असे टोस्ट असेंबल करून घेते. आणि पुन्हा आता त्याच्यावरती आपण ही कस्टर्डच्या दुधाची लेअर देऊन घेणार आहोत. व्यवस्थित असं प्रत्येक टोस्टवरती हे दूध आपल्याला टाकायचं आहे, व्यवस्थित असं पोर करून घ्यायचं आहे. पुन्हा त्याच्यावरती थोडे ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहोत. ते छान असे खाली प्रेस करून घ्यायचे आहेत. हलगत हाताने प्रेस करायचे, जास्त जोर नाही लावायचा आहे. आणि आता हे थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे आणि आपण फ्रीजमध्ये हे 1 तासासाठी सेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत. तसेच आपण ह्या काचेच्या बाउलमध्ये मी तुम्हाला करून दाखवते. थोड्या 10 ते 15 मिनटं थंड होऊन देणार आणि त्याच्यानंतरला फ्रीजमध्ये 1 तासासाठी ठेवून देणार आहे. आता हे 10 मिनटं झालेलं आहे. आता हे दोन्हीसुद्धा बाउल मी व्यवस्थित असे आपले फ्रीजमध्ये 1 तासासाठी ठेवणार आहे. त्याच्यावरती असं झाकण ठेवून टाकायचे आहे ते. आता ह्या टीनवरती झाकण मोठं एखादं ताट घ्यायचं आणि ठेवायचं. अशा प्रकारे हे दोन्ही मी आता फ्रीजमध्ये ठेवते आहे 1 तासासाठी. आता आपलं जे पुडिंग आहे डेकोरेट करण्यासाठी मी इथे 1 कप व्हिपिंग क्रीम घेत आहे. रूम टेम्परेचरला घेऊन छान अशी ही 1 कप व्हिपिंग क्रीम घेत आहे मी. ही मी ट्रोपोलाइटची घेतलेली आहे व्हिपिंग क्रीम, इको ड्रॉपची. हे टोटली ऑप्शन आहे. हे प्रेझेंटेबल दिसण्यासाठी मी व्हिप क्रीम घेतलेली आहे. अदरवाईज तुम्ही ते तसंच त्याच्यावरती ते जे दूध होतं आपलं कस्टर्डचं दूध ते थोडंसं अजून थिक करून म्हणजे घट्ट करून घातलं आणि त्याच्यावरती ड्रायफ्रूटचं डेकोरेशन केलं तरी चालू शकतं. आता मी ही
क्रीम व्हिपिंग क्रीम व्हिप करून घेणार आहे स्टिफ पीक येईपर्यंत. एक मिनटं मी मीडियम याच्यावरती व्हिप करून घेतलेलं आहे. आता मी हायवरती पूर्ण क्रीम जी आहे ही ती व्हिप करून घेणार आहे. आता आपली ही क्रीम व्हिप झालेली आहे. आपण बाउल उलटा केला तरी आपली क्रीम पडत नाही आहे. याचा अर्थ क्रीम छान अशी व्हिप झालेली आहे. याला असं छान असा पॉईंट येतो आहे. इथे तुम्ही बघू शकता, याला पण छान असा पॉईंट येतो. याचा अर्थ आपली क्रीम छान अशी व्हिप झालेली आहे. आता आपण ती एका पायपिंग बॅगमध्ये भरून घेऊया. आता मी इथे ही एक पायपिंग बॅग घेतलेली आहे. ही मार्केटमध्ये अशी भेटते, ती मी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी हा रोजचा नोझल जो आहे तो घेतला आहे. तो मी आता याच्यामध्ये घालून घेते आणि व्यवस्थित असं मार्क करून घेते आहे. म्हणजे आता हे एवढं मला इथे पायपिंग बॅग आपली कट करायची, जेणेकरून आपली क्रीम त्या याच्यातून व्यवस्थित अशी बाहेर येईल. इथे मी असं हे एवढं कट करून घेते. हा आपला नोझल एवढा बाहेर आलेला आहे असा. आता याच्यामध्ये आपण क्रीम भरून घ्यायची आहे. त्याच्यासाठी मी एक ग्लास घेतला आहे. त्याच्यामध्ये ही पायपिंग बॅग जी आहे आपली ती पूर्ण अशी व्यवस्थित अशी घ्यायची घालून, आणि त्याच्यामध्ये ही आपली जी व्हिपिंग क्रीम आहे ती त्याच्यामध्ये भरून घ्यायची व्यवस्थित अशी थोडी थोडी, जेणेकरून आपल्याला ती व्यवस्थित अशी भरता येते. अशा प्रकारे आपण ही पायपिंग बॅग फिल करून घेतलेली आहे. कस्टर्ड जे बनवलेलं होतं आपण रस्कचं ते काढून घेऊया. आता याच्यावरती मी तुम्हाला डिझाईन करून दाखवते व्यवस्थित अशी. हे आपण जे क्रीम भरून घेतली आहे अशी व्यवस्थित अशी फक्त स्लिपिंग लाईन म्हणजेच अशी आडवी लाईन याच्यावरती मारायची, म्हणजे ती दिसायला छान दिसते. तुम्हाला हवी ती डिझाईन तुम्ही करू शकता. तुमच्याकडे जर क्रीम अवेलेबल नसेल तर तुम्ही याच्यावरती जे आपण घट्ट दूध करून जे दूध घातलं होतं कस्टर्डचं ते अजून थोडा वेळ एक 4 ते 5 मिनटं अजून त्याला घट्ट करून घ्यायचं आणि नंतर याच्यावरती पोर केलं तरीसुद्धा चालेल. आणि त्याच्या ड्रायफ्रूट्सने सजवून मग खायला द्यायचं. हे लहान मुलांना असं प्रेझेंटेबल फार छान आवडतं, म्हणून मी हे असं केलेलं आहे. आता जे मोठं आपलं आहे कस्टर्ड बनवलेलं ते पण मी अशाच पद्धतीने डेकोरेट करून घेते. इथे मी अर्धं डेकोरेट करून घेतलेलं आहे. आता त्याच्या पुढचं मी डेकोरेट करून घेते आहे. सिंपल फक्त अशी स्लिपिंग लाईन द्यायची आहे. जास्त काही याला मेहनत नाही आहे आपल्याला. हे असं प्रेझेंटेबल छान दिसतं आणि लहान मुलं काय मोठी लोकंसुद्धा आवडीने खातात काहीतरी वेगळं. नेहमी तेच स्वीट्स खाण्यापेक्षा हे काहीतरी वेगळं आणि पटकन होणारं असं हे स्वीट आहे. अशाच प्रकारे मी आता हे सुद्धा छान असं कवर करून घेते क्रीमने. अशा प्रकारे आपलं हे कस्टर्ड छान असं क्रीमने कवर झालेलं आहे. आता आपण याला छान असं ड्रायफ्रूटने डेकोरेशन करून घेऊया अजून. आता इथे मी काही बदामाचे काप घेतलेले आहेत असे स्लाइस करून, ते याच्यावरती आपण घालून घेऊया व्यवस्थित असे. कोणाकडे आपण जाणार असेल तर त्याच्याकडे बाहेरून खाऊ घेऊन जाण्यापेक्षा हे आदल्या दिवशी बनवून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी आपण सकाळी त्यांच्याकडे जाणार असेल आणि घेऊन गेलं तरी खूप छान असं हे राहतं. आता आपण सेम ह्याच्यावरती पिस्त्याचे कापसुद्धा टाकून देऊया. आता आपण पिस्त्याचे पण थोडे काप घालून घेऊया याच्यावरती. छान असे दिसतात ते.
पिस्त्याला ग्रीन कलर असल्यामुळे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये वापरू शकता. मी इथे आता बदाम आणि पिस्त्याचं त्याच्याने डेकोरेशन केलं. तुम्ही टुटी फ्रुटी वगैरे त्याने सुद्धा डेकोरेशन करू शकता. आता याला मी अजून डेकोरेशनसाठी आपल्याकडे चांदीचा वर्क किंवा गोल्डन वर्क असतो, तर माझ्याकडे जो आता गोल्डन वर्क आहे तो मी हा थोडा असा लावून घेणार आहे, जेणेकरून तो अजून छान दिसेल. हा इडेबल आहे, म्हणजे हा खाऊ शकतो आपण. छोटे छोटे तुकडे करून मी हे लावून घेते. रँडमली लावायचं असं कुठेही, असं काय त्याला सिक्वेन्सली लावायची गरज नाही आहे. त्याने अजून आपली रेसिपी छान अशी दिसते, म्हणून हे लावलं. हे सर्व ऑप्शन आहे. आता घरामध्येच आपण एवढा छान खाऊ बनवू शकतो, तो बाहेरून विकत आणून एखाद्याकडे का द्यायचा, किंवा कोणी आपल्याकडे पाहुणे येणार असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हे काहीतरी वेगळं डेझर्ट बनवलं तर ते सुद्धा आवडीने खातील. करायला पण खूप सोपी अशी ही रेसिपी आहे. अशा प्रकारे आपले हे डेझर्ट्स रेडी आहेत. तुम्ही बघू शकता, दिसायला पण छान दिसतात आणि काचेच्या याच्यामध्ये किती छान असं लेअर आलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे बघा, इथे हा खालती एक लेअर आहे, नंतर आपला तर कस्टर्ड दुधाचा लेअर आहे, पुन्हा एक रसचा म्हणजे टोस्टचा लेअर आहे, आणि वरती आपले व्हिपिंग क्रीम. अशा प्रकारे आपले हे छान असं इझी डेझर्ट तयार झालेलं आहे टोस्टपासून. प्रत्येकाने नक्की घरी करून पहा. आता मी तुम्हाला हे कट कसं करायचं ते दाखवते. तर मी मोठा कस्टर्ड घेऊया. अशी सुरी किंवा आपली एखादा कालथा असेल असा, म्हणजे असा फाईन शार्प असा धारदार, तर तो घ्यायचा. असा छान असं ते कट करून घ्यायचं व्यवस्थित असं. मी असा हा एक स्लाइस काढून घ्यायचा छानपैकी. असं छान असं हे कालथ्यावरती असं व्यवस्थित छान असं हा स्लाइस निघालेला आहे, तुम्ही बघू शकता. खालती पण आपल्या याच्यामध्ये कुठेही चिकटलेलं वगैरे नाही आहे, ते व्यवस्थित असं निघालेलं आहे. अशा प्रकारे हे छान असं डेझर्ट झालेलं आहे. तुम्ही खाऊ शकता. व्यवस्थित अशा लेयर आहेत. लहान मुलं काय मोठ्यांना पण आवडेल असं हे डेझर्ट आहे. प्रत्येकाने नक्की ट्राय करून बघा. अशाच प्रकारे जसं लागेल तसं हे काढून घ्यायचं, फ्रीजमध्ये ठेवायचं, थंड सर्व करायचं. छान लागतं. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.